सजवायला घ्यायचे. दोन हजार 2024 पहिला सामना आता आज सुरू होतोय. टाटा शार्क विरुद्ध टाटा टायगर. गेल्या वर्षीचा विनर आहे. गेल्या वर्षीचे विनर टाटा शार्क विरुद्ध टाटा टायगर या दोन फुटबॉल संघामध्ये हा सामना सुरू होतोय. प्रथम फलंदाजी ही टाटा टायगर हा संघ करतोय. नागले, प्रशांत नागले, ऋतिक नागले आणि सचिन तांबे ही जोडगोळी मैदानावरती उतरलेली आहे. पहिला षटक घेऊन गोलंदाज अनुज सिंग प्रथम हॅलो अनुज सिंग पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी करेल. ऋतिक नागले यांना या वर्षाचा टीपीएलचा पहिला चेंडू घेऊन अनुज सिंग पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी करताय. नागले चेंडू आणि हा चेंडू चटवलाय ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव मिळते ती नागले यांना. कोणी पुढील चेंडू अनुज सिंग यांचा ऋतिक नागले यांना. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू तळाच्या दिशेने उंच टोलवलाय. एक धाव मिळते ती ऋतिक नागले यांना. संघाची धावसंख्या वाढते ती दोन चेंडू 2 धावा. दोन चेंडू पुढील चेंडू अनुज सिंग यांचा. हा आकुट पद चेंडू स्वर कट केलेला आहे. एक धाव मिळते ती पुन्हा एकदा ऋतिक नागले यांना. संघाची धावसंख्या होते ती 3. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला ऋतिक नागले यांच्याकडून पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा अनुज सिंग गोलंदाजी करतील ऋतिक नागले यांना. चौथा चेंडू घेऊन हा चेंडू देखील ओव्हरपिच स्वरूपाचा तटतटवला. एक धाव मिळते. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावत 2 धावा या पूर्ण केलेल्या ऋतिक नागले यांनी. संघाची धावसंख्या होते ती 5. 4 चेंडू 5 धावा. चेंडू उडाला समोरून आणि मागच्या बाजूला गेला. त्या दरम्यान 2 धावा तटवल्या त्या ऋतिक नागले यांनी. संघाची धावसंख्या होते ती 5. पुढील चेंडू अनुज सिंग यांचा. ऋतिक नागले यांना उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू ऋतिक नागले. पुन्हा एकदा अनुज सिंग. हा आखूट चेंडू पुन्हा एकदा तटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. धाव मिळते 1. संघाची धावसंख्या वाढते ती 6. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती ऋतिक नागले खेळत आहे आणि संघाची धावसंख्या देखील 6 होते. शेवटचा चेंडू घेऊन अनुज सिंग पुन्हा एकदा. हा देखील आखूट चेंडू. हा देखील स्क्वेअर कट केलेला चेंडू उंच असा. धाव मिळते. धाव वाढते ती 7. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती ऋतिक नागले खेळत आहे. संघाची धावसंख्या होते ती 7. आपल्या या टाटा कंपाऊंड मध्ये 7 धावा
एक महागडं षटक म्हणून गणलं जाते. उत्कृष्ट अशी फलंदाजी करून संघाला मोलाचा असा हातभार लावत आहेत ऋतिक नागले. पुढील गोलंदाज आहे अल्पेश वाळके आणि त्यांच्या समोर फलंदाजी करत आहेत सचिन तांबे. संघाची धावसंख्या ही झाली आहे 7. अल्पेश वाळके चेंडू घेऊन सतीश तांबे यांना आणि हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा तटवण्याच्या नादामध्ये हा चेंडू गेलाय ऑफ साईडला. जे कवळे यांच्याकडे धाव काही होत नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघाची धावसंख्या 7. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने तटवण्याच्या नादामध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक अजय पवळे यांच्या हातामध्ये गेलाय. धाव काही होत नाहीये. संघाची धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा अल्पेश वाळके. हा देखील आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. हा देखील उत्कृष्ट असा चेंडू बॅटीच्या आतल्या कडेला लागून हा चेंडू गेलाय. मनोज सिंग यांच्याकडे धाव काही होत नाहीये. संघाची धावसंख्या आहे 7. 2 चेंडू उत्कृष्ट असे टाकले आहेत अल्पेश वाळके यांनी. पुढील चेंडू घेऊन हा देखील आखूट टप्प्याचा चेंडू आणि काहीच कळला नाहीये. विकेट किपर दिनेश सोनार यांच्याकडे हा चेंडू गेलाय. धाव काही होत नाहीये. उत्कृष्ट असा षटक आपल्याला पाहायला मिळत आहे अल्पेश वाळके यांच्याकडून. पुढील चेंडू अल्पेश वाळके यांचा. हा चेंडू तटवायच्या ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. शुभम चिंदरकर यांच्या हा बाजूने चेंडू गेलाय. एक धाव मिळते आहे ती सचिन तांबे यांना. संघाची धावसंख्या झाली ती 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अल्पेश वाळके यांचं. पुढील चेंडू हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू टॅप केलाय. एक धाव मिळते ती सचिन तांबे यांना. संघाची धावसंख्या होती ती 9. 5 चेंडू 9 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन अल्पेश वाळके. पुढील चेंडू आणि हा चेंडू देखील कळला नाहीये. पण विकेट किपर याने उत्कृष्ट अशी स्टंपिंग केलेली आहे आणि ऋतिक नागले हे बाद झालेले आहेत. रनआउट. संघ हा अडचणीत सापडलेला आहे. संघाची धावसंख्या झाली ती 9. 2 धावा फक्त अल्पेश वाळके यांच्या षटकामध्ये आल्यात. उत्कृष्ट असं षटक. 9 धावा संघाच्या झालेल्या आहेत. 2 षटक संपलेली आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 9. पुढील षटक घेऊन
हा चेंडू तटावला पाहायचा आहे. एक धाव पूर्ण होत आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या होते ती 16. आता चला जो सामना पाहायला मिळणार चाचा भतीजा दिनेश सोनार विरुद्ध महेश सोनार. शेवटचा चेंडू घेऊन दिनेश सोनार आणि आज नो घोषित केलंय. आणि पाहायचं आहे पंचांचा आणि महेश सोनार हे बाद झालेले आहेत. एक धाव घेण्याच्या धुंदीमध्ये उत्कृष्ट असा हो हा विकेट किपर यांच्याकडे गेलाय आणि महेश सोनार हे रनआउट झालेले आहेत. फ्री हिट आहे या चेंडूवरती पाहायचं आहे शेवटचा चेंडू घेऊन दिनेश सोनार पुढील चेंडू आणि अफितबा चेंडू पाहायचा आहे आणि एक धाव मिळतोय ती रोहन चव्हाण यांना संघाची धावसंख्या होते ती 18. 18 चेंडू 18 धावा शेवटचं षटक घेऊन पाहायचंय कोण येत ते 18 चेंडू 18 धावा अनुराग सिंग वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय. चेंडू मध्ये 18 धावा शेवटचं षटक घेऊन अनुराग सिंग गोलंदाजी सचिन तांबे यांना पाहायचंय. हॅलो अनुराग सिंग यांचा पहिला चेंडू आणि चेंडू तटवला पाहायचंय आणि 2 धावा घोषित केल्या आहेत अंपायरने. संघाची धावसंख्या होते ती 20. पुढील चेंडू अनुराग सिंग गोलंदाज सचिन तांबे यांना अकुट चेंडू पाहायचा पुन्हा एकदा तटवला इलेक्शनच्या दिशेने पुन्हा 2 धावा मिळत आहेत त्या सचिन तांबे यांना संघाची धावसंख्या होते ती 22. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे सचिन तांबे यांच्याकडून. टाटा कंपनी मधील नामांकित असे खेळाडू सचिन तांबे आज आपला उत्कृष्ट असा खेळ दाखवत आहेत आपल्या कंपनवासियांना.
टाटा कंपाऊंड प्रीमियर लीग आजचा पहिला सामना होतोय. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अनुराग सिंग पुन्हा आखून चेंडू पाहायचा आहे आणि डिक्लर स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती सचिन तांबे यांना संघाची धावसंख्या होते ती 23. उत्कृष्ट असा खेळाचं प्रदर्शन आपल्याला आज पाहायला मिळते सचिन तांबे यांच्याकडून. पुन्हा अनुराग सिंग हा चेंडू चटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. अजय पवळे यांच्या बाजूने हा चेंडू गेलाय. एक धाव मिळते ती सचिन तांबे यांना संघाची धावसंख्या होते ती 24. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अनुराग सिंग यांचे. अफुट्टपद चेंडू आणि हा चेंडू बॅटिंगची कड घेऊन हा खालीच राहिला चेंडू. धाव काही होत नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन येतोय अनुराग सिंग सचिन तांबे यांना. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती सचिन तांबे खेळत आहे. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. अनुराग सिंग यांचा शेवटचा चेंडू. हा फुलटा चेंडू पाहायचा झेल होतो की नाहीये. झेल खाली आलेला आहे खेळाडू आणि उत्कृष्ट झेल घेतलाय आणि बाद सचिन तांबे अजय पवळे आणि सचिन तांबे हे बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 24 जिंकण्यासाठी 25 धावसंख्या पाहिजे ती टाटा 4 कॅच संघास कंपल्सरी 25 धावसंख्या करायची आहे टाटा 4 यांनी. तुमच्या माध्यमातून तुम्ही रिकॅप देखील पाहू शकता. आता तो झेल अजय पवळे यांनी घेतला होता तो. टाटा बुल्स विरुद्ध टाटा पॅन्थर यांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टाटा ईगल विरुद्ध टाटा पॅन्थर या दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला टॉस उडवून घ्यायचा आहे. जी मुलं पाणी पित आहेत त्यांनी बॉक्स पाण्याचे बॉटल्स आहेत ते मैदानात टाकायचे नाहीत. टाटा बुल्स टाटा ईगल यांच्या कॅप्टनना विनंती आहे त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
संघाने 24 धावसंख्या केलेली आहे. जिंकण्यासाठी 25 धावसंख्या पाहिजे ती टाटा शार्क या संघास. गोलंदाजी करण्यासाठी रोहन चव्हाण हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजी करतील अल्पेश वाळके यांना. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन चोवीस चेंडू 24 धावा, 25 धावा. रोहन चव्हाण उत्कृष्ट चेंडू काहीसा कळला नाही अल्पेश वाळके यांना. हा चेंडू हळूवार पद्धतीने सोडलेला आणि अल्पेश वाळके यांना हा चेंडू कळला नाहीये. चेंडू गेलाय क्लिपच्या दरम्यान आणि काही होत नाहीये संघाची. पुढील चेंडू घेऊन रोहन चव्हाण. हा देखील उत्कृष्ट चेंडू व्हायचा आहे आणि करण सुर्वे आणि हा चेंडू हातामध्ये पर्यंत धाव पूर्ण केले अल्पेश वाळके यांनी. दोन चेंडू एक धाव झाली आहे. टॉस करण्यासाठी सुमित पाटील आणि ओंकार काळे गेलेले आहेत. पुढील चेंडू रोहन चव्हाण यांचा. हा देखील चेंडू तटवला पाहायचा आहे आणि एक धाव मिळते ती अनुराग सिंग यांना. संघाची धावसंख्या होते ती 2. 3 चेंडू 2 धावा. टाटा कंपाऊंड मधील नावाजलेले खेळाडू अनुराग सिंग सामना करतायत रोहन चव्हाण यांचा. 3 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते रोहन चव्हाण यांच्याकडून. रोहन चव्हाण चौथा चेंडू घेऊन अनुराग सिंग यांना. हा देखील उत्कृष्ट असा चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलाय. एक धाव मिळते ती अनुराग सिंग यांना. संघाची धावसंख्या होते ती 3. 4 चेंडू 3 धावा. रोहन चव्हाण पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतील अनुराग सिंग यांना. आकुट्यपद चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलाय. एक धाव मिळते ती डिक्लेअर स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या होते ती 4. रोहन चव्हाण पुढील चेंडू आणि लेग चॅटच्या दिशेने तटवलाय. एक धाव मिळते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 5. आता टाटा इगल्स या संघाने टॉस जिंकलेला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना जो होणार आहे टाटा इगल्स आणि टॉस जिंकलेला आहे. महेश सोनार पुढील षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजी करतील अल्पेश वाळके यांना. एक जुने जाणते खेळाडू
महेश सोनार गोलंदाजी करतील. अल्पेश वाळके यांना आखूड टप्प्यात चेंडू तटवला पाहायचा आहे आणि शॉर्ट पिच चेंडू अल्पेश वाळके आणि अलगदरित्या आज चेंडू तटवलाय. 2 धावा मिळाल्या त्या अल्पेश वाळके यांना. संघाची धावसंख्या होते ती. पुन्हा एकदा महेश सोनार गोलंदाजी करतील. अल्पेश वाळके यांना आणि हा चेंडू उत्कृष्ट चेंडू अल्पेश वाळके उंच तटवण्याच्या नादामध्ये हा चेंडू विकेट किपर सचिन तांबे यांच्या हातामध्ये गेलाय. धाव काय होत नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती 8. 7. अल्पेश वाळके यांचा पुढील चेंडू हा तुटवतायत बघायचा आहे. शॉर्ट पिच चेंडू 2 धावा मिळत आहेत अल्पेश वाळके यांना. तीन चेंडू 9 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा महेश सोनार. हा वाईट स्वरूपाचा चेंडू महेश सोनार यांचा आपला अनुभव पणाला लावत असताना हा चेंडू वाईट स्वरूपाचा गेलेला आहे. हा देखील शॉर्ट चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपाचे 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती 11. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश सोनार गोलंदाजी करतील. अल्पेश वाळके यांना हा देखील शॉर्ट चेंडू लेगच्या दिशेने तटवलाय. 1 धाव मिळते आहे अल्पेश वाळके यांना. संघाची धावसंख्या होते ती 12. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. 1 धाव मिळते आहे अल्पेश वाळके यांना. संघाची धावसंख्या होते ती 13. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा हव्यात या टाटा शार्क या संघास. 12 चेंडू 12 धावा. इतर षटक घेऊन ऋतिक नागले गोलंदाजी करतील. अनुराग सिंग यांना उत्कृष्ट असे गोलंदाज म्हणून नावाजलेले आहेत ऋतिक नागले. गोलंदाजी करतील अनुराग सिंग यांना. पाहायचं आहे 12 चेंडू 12 धावा. ऋतिक नागले यांचा चेंडू आणि चेंडू ओव्हरच्या दिशेने
उत्कृष्ट असा चेंडू, आत येणारा चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलाय. संघाची धावसंख्या होते ती 14. अल्पेश वाळके वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळत आहे आणि अनुराग सिंग वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळत आहे. पुढे लागले आणि चेंडू काहीसा कळला नाहीये. आउट स्विंग चेंडू. हा चेंडू विकेट किपर सचिन तांबे यांच्या हातामध्ये गेलेला आहे. रक्षक पुढे चेंडू ऋतिक नागले यांचा. हा देखील चेंडू आखूट आठ टाकणारा चेंडू होता. एक धाव घेतली ती. अनुराग सिंग यांनी संघाची धावसंख्या होते ती 15. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं आहे. ऋतिक नागले. हा चेंडू उत्कृष्ट होता चेंडू. थोडासा आत येणारा चेंडू काहीसा कळला नाही अल्पेश वाळके यांना. धाव काही होत नाहीये. ऋतिक नागले यांचा पुढील चेंडू अल्पेश वाळके यांना. आणि चेंडू तटवला पाहायचा आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि अनुराग सिंग हे बाद झालेले आहेत. रनआउट. उत्कृष्ट असे खेळाडू अनुराग सिंग 2 धावाच्या घेण्याच्या नादामध्ये रनआउट झालेले आहेत. एक बडी बाद. 16 धावा. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा असा सामना होतोय. मनोज सिंग मैदानामध्ये उतरलेले आहेत. 7 चेंडू 9 धावा. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना. 7 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे ऋतिक नागले यांच्याकडून. मनोज सिंग सज्ज आहेत. पुढील चेंडू ऋतिक नागले तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. मला चेंडू तोडवायला पाहायचा आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे ती मनोज सिंग यांनी. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा आणि कंपल्सरी चेस आहे. आणि उत्कृष्ट असे गोलंदाज मकरंद सुर्वे. मकरंद सुर्वे 6 चेंडू 8 धावा असा हा सामना होतोय. पाहायचाय मकरंद सुर्वे काय कमाल करतायत ती आपल्या संघासाठी. 6 चेंडू 8 धावा. मनोज सिंग त्यांना सामना करतायत.
रेग्युलर प्रॅक्टिस महिनाभर चालू आहे मकरंद सुर्वे यांची. आज त्यांच्या गोलंदाजीची परीक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू 8 धावा. मकरंद सुर्वे यांचा पहिला चेंडू आणि हा चेंडू लेगच्या दिशेने तडवलाय. एक धाव मिळाली आहे ती मनोज सिंग यांना. हा चेंडू 7 धावा. हा चेंडू 7 धावा. मकरंद सुर्वे दुसरा चेंडू घेऊन आणि चेंडू तटवला पाहायचा आहे. 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू 5 धावा. अमित साचकर यांची एंट्री झालेली आहे. मकरंद सुर्वे यांचा पुढील चेंडू अल्पेश वाळके यांना. चेंडू पाहायचा आहे आणि 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. पहिला सामना हा 3 चेंडू 3 धावा. हा चेंडू उत्कृष्ट चेंडू पाहायचे रन आउट की नाही आणि एक धाव पूर्ण केली आहे अल्पेश वाळके यांनी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होतं पण काहीसे अल्पेश वाळके वेगाने धावलेत. एक धाव मध्ये 2 चेंडू 2 धावा. मनोज सिंग यांच्या समोर एक आव्हान आहे. 2 चेंडू 2 धावा. अटीतटीचा सामना त्याला पाहायला मिळतोय. टाटा शार्क मागच्या वर्षीची ही विनंती आहे. पहिलाच सामना हा त्यांच्यासाठी अटीतटीचा होतोय. 2 चेंडू 2 धावा आणि 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना पोचलेला आहे. पाहायचा आहे जिंकण्यासाठी. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू पाहायचा आहे जिंकतो ते. सब मैच तब साइड ही नहीं बॉलिंग का तो तुम्हारा हालत खड़ा. बॉलिंग का साइड नहीं हाँ कर देगा बॉलर ही नहीं. एक चेंडू 1 धाव. मकरंद सुर्वे आणि मनोज सिंग. एक चेंडू 1 धाव आणि चेंडू पाहिजे झेल होतो की नाही आणि झेल झाला असता आणि हा झेल सुटलाय आणि हा सामना टाटा शार्क यांनी जिंकलेला आहे. एक चेंडू हा झेल होऊ शकला असता आणि हा सामना मनोज सिंग टाटा शार्क या संघाने जिंकलेला आहे.